जनसामान्याचा कायदा उदगीर प्रतिनिधी जुबेर जम्मू. आज आम्ही लातूर येथे MIDC बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ इथे जे गृहोपयोगी संचिका वाटप होणार आहेत इथे आमचा आज येणं झालं आहे. आणि इथे हो का हे बांधकाम कामगाराचं हे गोदाम आहे आणि हे इथं जनता आहे पब्लिक. तुम्ही तिकडे बघा, इकडे बघू नका. हे आज 13/4/2026 रोजी वार सोमवार आज इथे मी MIDCला आलेले आहोत. आणि हे जे ठेकेदार आहेत जे संचिका वाटप करणारे, एवढा मोठा ओपन स्पेस आहे आणि इथं ना लोकाला थांबायची सोय आहे, ना म्हाताऱ्या माणसाला पिण्याचं पाण्याची सोय आहे, आणि ना इथं कोणता मंडप आहे. हो काय उन्हाळ्यामध्ये आज 40 डिग्री सेल्सिअस आज तापमान आहे लातूरमध्ये. आणि इथं भर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक इथं थांबून आहेत. इथं लेडीज आहे काय आणि ह्याला थांबायची काय सोय नाही आणि वरी काय मंडप मारले नाही. तर मला हे आयुक्त साहेबाला सांगायचं आहे, आपले झोले साहेब, की त्यांनी ह्याची दखल घ्यावं आणि जे टेंडर सोडलेलं आहे, जे वाटप करणारे लोक आहेत त्यांना ह्याची सोय करायला सांगावं. नाहीतर मी उपोषणाला बसणार आहोत. ह्याच्यात 55 वर्षाचे बी लोक आहेत, ह्याच्यात 20 वर्षाचे बी लोक आहेत, 21 वर्षाचे. आता ह्याच्यात कुणी एक्सपायर झाला, कुणाला चक्कर आली तर जबाबदार कोण आहे, मला असा प्रश्न साहेबाला विचारायचा आहे. तरी हे बघा, हे गर्दी किती गर्दी आहे आणि भर उन्हामध्ये लोक इथे थांबलेले आहेत. सगळे जिल्ह्यातले लोक आहेत. मला एक साहेबाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे की उदगीर तालुका, जलकोट तालुका, निलंगा तालुका जिथले तिथे हे वाटप करायची सोय सुविधा करून द्यावं. म्हणजे जिथे तिथे लोक तिथे येऊन तिथे आपल्या भांडी बर्तन घेऊन जाशील. आता इथे कोणी जर मेले तर याचा जबाबदार कोण? भाई साहेब, इथं तुम्ही कुठून आलो सर? तुम्ही देवणी तालुका. तर तुमचं आता इथं म्हणणं काय सांगा तर साहेबाला. मी व्हॉट्सअप करणार आहे, फेसबुकला आपला लाईव्ह चालू आहे. का म्हणा सर, आता आला होते तुम्ही जोरानं सांगा थोडं. फार तिथून काहीतरी देवणीहून आलो तुम्ही? देवणी. हां, तुमचा तालुका कोणता? देवणी. देवणी तालुका. तर तुमचं म्हणणं काय आता? तिथे सोय करा तालुक्यावर. तालुक्यामध्ये एक ऑफिस द्यावं, हां, तालुक्यामध्ये ह्याचं कॅम्प ठेवावं कॅम्प. आणि भांडे बर्तन तिथेच वाटप व्हावं. ठीक आहे? ठीक आहे. आणि मावशी, तुम्ही कुठून आलो? आम्ही हे मुरुडवरून आलो. मुरुडवर आलो का? हा. आणि तुमचं म्हणणं कधीपासून थांबलो तुम्ही इथं? आम्ही सकाळपासून थांबलो. आणि इथं तुम्हाला कधी पाणी आणून दिलं का ऑफिसचा माणूस? नाही, आणि इथं सावलीमध्ये सावलीची उन्हात तटस्थ आहोत आम्ही सकाळपासून. तर तुमच्या साहेबाला म्हणणं काय सांगा, जरा जोराने सांगा. सोय करावं त्यांनी सगळी, पाण्याची, लोकांना उभाराची, आपल्या आपल्या गावात सोय करावं आणि सगळी. तुमच्या तालुक्यात ऑफिस द्यावं द्यावं हे भांडे बर्तनाचं. बर्तनाचं. हां, बरं. हो का, असं आहे, लोक लय त्रासच झालेले आहेत. आणि इथं पाणी जे वाटप करलेले आहेत त्याने बी पाणी वाटप करले आहेत, पण ते पैसे घेऊन वाटप करायला आहेत. आणि इथं लोकाला BP शुगर, आता उन्हामध्ये हे BP शुगरचा माणूस थांबू शकते का सर? तुम्ही थोडा विचार करायचं. आणि पहिली गोष्ट इथे सावलीची व्यवस्था करा, दुसरी गोष्ट पाण्याची व्यवस्था करा, आणि तिसरी गोष्ट इथे बसायची म्हातारा माणूस जे आहे 50 वर्षाच्या पुढे, ज्याला BP शुगर आहे, त्याला बसायची सोय करून द्यावं. नाही तर जिथल्या तिथे तालुक्याला ऑफिस द्यावं भांडे बर्तनचा, आमचं असं म्हणणं आहे. हो का, हे गर्दी, हे वरती लोकांमध्ये 3-4 लोक बसून ऑपरेट करायला तर. आणि हां, आणि ते सगळे बाहेर लोक उन्हामध्ये थांबून आहेत. लोक सकाळी 6 वाजेपासून लाईनमध्ये थांबून आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना जेवणचं काय हे नाही. आणि जे लेबर काम करणारे माणूस आहेत
त्याची दिवसाची हाजरी चालली लातूरला याला. इथले दिवस एक चाललेत. आणि हे बघा, हे सावलीचं काय विशेष नाही. लोक छत्र्या घेऊन आपल्या थांबून आहेत. बारके लेकरे तर थांबून आहेत. तर मला आयुक्त साहेबाला असं सांगायचं आहे की त्यांनी जे टेंडर दिलेले आहेत त्यांना सांगून इथं काहीतरी सोय करावं, नाहीतर तालुक्याला ऑफिस द्यावं लेबर काम भांडे बर्तनाचं.